बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला करत पत्नीचं अपहरण करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एकूण 15 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पत्नी प्राजक्ता गोसावी यांनी आंतरजातीय प्रेमविवाह करून खरपूड येथे त्या राहत होत्या, मात्र त्यांच्या नात्याला काही नातेवाईकांनी विरोध केला होता। दरम्यान रविवारी सायंकाळी प्राजक्ताच्या कुटुंबियांनी गावात येऊन त्यांचे पती विश्वनाथ यांना जबर मारहाण केली आणि प्राजक्ताचं अपहरण करून तिला घेऊन गेले। या प्रकरणी प्राजक्ताचा भाऊ, आई आणि इतर मिळून एकूण 15 जणांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय। प्राजक्ताचा ठाव ठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। पतीला जबर मारहाण करून या मुलीचं अपहरण, काय नेमकं प्रकरण आणि सध्या काय कारवाई करण्यात आली या प्रकरणात? प्रज्ञा, आता तरी पोलीस हा प्राजक्ता गोसावी हिचा शोध घेत आहेत। तिला जबरदस्तीने खरपुडी गावामध्ये घुसून या तिची आई, भाऊ यांच्यासह 15 जणांनी हा हल्ला चढवत अक्षरशः फिल्मी स्टाईल या ठिकाणी सगळी मारहाण झाल्याचं आपण दृश्यामधून पाहतोय आणि तिला तेथून खरपुडी गावातून त्यांनी अपहरण करून कुठे नेलंय याविषयीचा तपास आता पोलीस करतायत। खेड पोलीस स्टेशनमध्ये याविषयीचा गुन्हा दाखल झालेला आहे। जवळजवळ 15 जणांच्या जमावावर हा गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये कोण कोण होतं याची तपासणी सुरू आहे। आता हे जे खरपुडी गाव आहे ते खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामधलं गाव आहे आणि शेजारीच जे रेटवडी गाव आहे या गावातली ही प्राजक्ता गोसावी आहे। तिने हा विश्वनाथ जो होता तिचा पती, त्याच्यासोबत विवाह करून ती खरपुडी गावामध्ये राहत होती आणि त्या ज्या नातेवाईक होते त्यांचा या लग्नाला विरोध होता, कारण आंतरजातीय असं लग्न होतं आणि याच्यामुळे खरपुडी गावामध्ये ते जिथे राहत होते त्या ठिकाणी जाऊन हा हल्ला चढवला आणि आई, बहीण यांच्यासह जे काही जमा होता त्यांनी अक्षरशः लाथाबुक्क्याने आणि दांडक्याने मारहाण केली आणि त्या प्राजक्ता गोसावीला इथून त्यांनी अपहरण करून कुठे नेलं याविषयीचा आता संपूर्ण शोध सुरू आहे। मात्र या सगळ्या घटनेमुळं एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे की अशा पद्धतीने जाऊन जर एखाद्या ठिकाणी अशा गुन्ह्याअंतर्गत सर्व जमाव जाऊन तिथे एखादं गाव वेठीस धरत असेल तर निश्चितच ही विचार करायला लावणारी बाब आहे। या बाबतीत आता पोलीस ही सगळे तपास करतायत। पोलीस पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल हे आता भीमाशंकर कडे बंदोबस्तासाठी गेले होते। ते देखील त्या खेड पोलीस स्टेशनला आता थोड्याच वेळात हजर होतील आणि या संपूर्ण प्रकारावर आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणं गरजेचं असणार आहे। प्रज्ञा, निश्चितच अविनाश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।